मॉर्निंग ऑल ऑफ यू. सुरू करूया आजचं सेशन. तर लास्ट पार्ट काय होतं, आपल्याला आज कुठला टॉपिक घ्यायचा होता काय सांगा. काय डिफरंट कन्सेप्ट किंवा महत्वाच्या आपण त्यामध्ये सोशल एन्व्हायरमेंट आपण बरोबर येऊन टाकतो. त्याच्या आधी आपण केलं. आज टॉपिक आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तो आहे सोशल एन्व्हायरमेंट. सोशल एन्व्हायरमेंट मध्ये मी एक 4-5 नावं सांगितली प्रत्येकाने काय काय म्हटलेलं आहे सोशल एन्व्हायरमेंटच्या संदर्भात. आज जो टॉपिक आपण सुरू करणार आहोत तो आहे सोशल एन्व्हायरमेंट. कंपोनेंट सोशल एन्व्हायरमेंट. कंपोनेंट आणि फीचर environment. Okay? Yes, so social environment मध्ये आपण influence आणि social environment त्याचा component काय आहे environment सांगा. environment. आता त्याच्यामध्ये कंपोनेंट्स मध्ये कशा कशाचा समावेश आहे. ये patient second besides next government labor market
लेबर मार्केट प्रोसेस प्रोसेस social value value number one health service religion so हे असे पण आहे religious religious institution services religious art practices and beliefs practice and beliefs अजून काय आहे हे कशाविषयी पॉइंट जे आपण कंपोनेंट्स सोशल एन्व्हायरमेंटचे हे जे include आहे कशामध्ये तर प्ले कम्युनिटी ठीक आहे आणि काय environment त्या समुदायात मिळतं ते ह्या सगळ्या मुद्द्यांवर मिळतं तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की हे सगळे कम्युनिटीमध्ये काय काय आहे काय काय त्या कम्युनिटीमध्ये इन्क्लूड इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं तर माणसाचं पण त्याला मिळालं काय पद्धती करू शकतो स्ट्रक्चर देखील काय म्हणजे प्रॅक्टिस जी संस्कृतीला तो फॉलो करतो ती योग्य पद्धतीने होते गव्हर्नमेंट आहे लेबर मार्केट्स आहे परत आरोग्य संदर्भातल्या सोयी सुविधा कला आणि धार्मिक
धर्माचं नाही आणि हे कशाचे कम्युनिटी आता सोशल केलं जातं खूप सारे अजून एन्व्हायरमेंट बदलायचे कंटेंट मध्ये म्हणजे सध्याच जी नाही दिलेलं असेल तर त्याच्यासोबत वॉटर रिसोर्सेस पण आपल्याला पाहिजे कॉन्फिगरेशन प्रोसेसिंग आणि इमिडिएट social environment can it is environment story institutional institutionalized झाले त्या स्वरूपात झाले ओरडा ठीक आहे सो सोशल इन्व्हायरमेंटच्या कंपोनंट्स मध्ये नेक्स्ट features of social environment features of social environment FEATURES features of social new झालं का बघा पहिलं and आहे infrastructure सेकंड प्रोफेशनल तीसरं आहे गव्हर्नमेंट पाचवं रिलेशन our labor markets are through social and economic processes are institution हे सगळं त्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये सोशल एन्व्हायरमेंटच्या कंपोनेंटचा आपण अभ्यास करू ठीक आहे तर क्लिअर पुढचा feature of social environment features of social of social environment features social environment स्वतः सिलेक्ट करतो पण तरी कल्चर जे करतो आणि होत आहे केअर बिफोर डिजिट्स करतो आता त्याला चूज कर मला काय व्यवसाय हा निवडू शकतो राईट तो एज्युकेशनल रिक्रिएशनल आणि कशा प्रकारे सुद्धा अडॉप्ट करू शकतो आणि त्या पद्धतीचा ऑब्जेक्ट ठीक आहे त्याचप्रकारे मॉडर्न कॉम्प्लेक्स जी आहे प्रेझेंट मॉडर्न कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये जे प्रेझेंट प्रॉब्लेम्स पण आहे कॉन्फ्लिक्टच्या काही एक्सप्लेनेशन पण आहे म्हणजे बघ सोसायटीच्या
टीचर बघितले तर समस्या उपस्थित असतात इंडिव्हिज्युअल करिता प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या आयुष्यात जे रिॲक्ट जे ऍटिट्यूड सोबत असतं जे ऍटिट्यूड ऑफ कॉन्फिडन्स सोबत असतं आणि मोटिवेशन सुद्धा असतं आणि त्याचा पण कधी जे ते त्या स्वतः ऍडजस्ट त्या गोष्टी करण्याचा स्वतःला प्रयत्न करत नसते ती नेहमी सोसायटी नाही तर बऱ्याचशा ऑलमोस्ट सगळ्या मानसिक कंडिशन अनाथ ठीक आहे सोशल माणसाच्या पाठपासून आता ते मनुष्य जो बदलू शकतो त्याच्या आयुष्यात तो बदलू शकतो डेव्हलप असं नाही की आपण नेट प्रॉब्लेम मध्ये बोलतो की सगळ्याच कुठल्याही एवढं स्वरूपामध्ये आहे ज्याला करत असतो एक्सपिरियन्स ऑलमोस्ट रॅपिडिटी जलद बरोबर तो स्वतःला ऍडजस्ट करत असतो लाईक इंडस्ट्रीमध्ये जशी जलद गती होते तसं ठीक आहे जे आवश्यक इंडिव्हिज्युअलच्या द्वारे कस्टम करण्याकरता त्या गिवन एन्व्हायरमेंटमध्ये तर ते ऍटलीस्ट स्वतः न्यू आणि जे एन्व्हायरमेंट नवीन नवीन पण एन्व्हायरमेंट जे आपल्याला माहित नाही त्याच्याबरोबर जे रेस क्वेश्चन कशाचे ठीक आहे ते घेतले आहे दिलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये ऍडजस्ट करत असतो आणि मग एन्व्हायरमेंट पुढे राहतात आता ह्या कंडिशन मध्ये एन्व्हायरमेंटल एज्युकेशनच्या एक्सपिरियन्स ते फूड शॉप्सला आणि कॉन्फिडेंट रिॲडजस्टमेंट असते इंडिव्हिज्युअल ची अशा ऍडजस्टमेंट जो काही नवीन आवश्यक आहे आता भारतामध्ये फेस एक्सपिरियन्सेस चेंजेस सोशल प्रेडिक्शन मध्ये होतात आणि बी साईड व्यतिरिक्त म्हणजे विनायला थोड्याफार प्रमाणात सोसायटीला सुरुवातीच्या शकता आणि निगेटिव्ह पण असू शकते डिपेंड तुमचं सोसायटीचं एन्व्हायरमेंट आणि सोसायटीची कंडिशन काय त्याच्यावर डिपेंड करतो हे फीचर्स ऑफ सोशल एन्व्हायरमेंट ठीक है नेक्स्ट influence of social environment to social adaptation influence of environment थोडीशी संकल्पना आहे किंवा influence of social environment national social ये संकल्पना टॉपिक आहे
dash social adaptation. दिसतंय बोर्डवरचं social adaptation क्या है? तर हे right accommodation. आता माणूस कुठल्या तऱ्हेने त्याला त्याच्या गुणांकडे होईल अशी सराव तो एक मास काय त्यानुसार म्हणून त्या कंडिशन सोबत तो अजिबात करत नाही ते विचार कर करायचं कळेल त्या लाईटच्या कंडिशन्स मध्ये जनरेट करणे म्हणजे काय मूल्यांकन ते जे काही म्हणजे प्रॉपरली त्याला प्रोसेस ह्या सगळ्या ते सुद्धा इथं कन्सिडर केले जातात दॅट सोशल अडॉप्शन हे एकत्रित केला त्याची कारण सांगितलेली आहे क्लिअर पुढे जायचं पुढे जायचं आता सोशल भाग इथे कंप्लीट संकल्पना महत्वाच्या संकल्पना आपण शिकतो त्या इथे कंप्लीट झालेल्या सो आपण सोशल कुठकुठले शिकतो हे बघा सोशल रूल सोशल नीड फेसबुक इन्व्हायरमेंट कंप्लीट कल्पना आपली दिली आहे पर्सन फिट इन इन्व्हायरमेंट हे आपल्याला म्हणजे सगळं कंप्लीट लिहा पर्सन इन इन्व्हायरमेंट person in environment
मॉडेल ऑफ पर्सन इन्व्हायरमेंट. मॉडेल हे शिकायचे. पर्सन टू पर्सन फिट. पर्सन दूसरा है पर्सन आणि तीसरा मुद्दा है पर्सन जॉब फिट. पर्सन जॉब फिट. पर्सन ग्रुप पर्सन ग्रुप फिट. लिहून घ्या आधी हे. पर्सन डिफरंट टाईपच्या एन्व्हायरमेंट मध्ये स्वतःला कसं फिट करतो, तर त्याचे मॉडेल्स काही दिले आहे. त्याचे 4 मॉडेल दिले आहे की पर्सन टू पर्सन तो कसं स्वतःला ऍडजस्ट करतो, पर्सन टू ऑर्गनायझेशन मध्ये तो स्वतः कशाला फिट करतो, जॉब मध्ये कसा करतो आणि ग्रुप मध्ये कसा करतो, हे आपल्याला शिकायचं. लिहून घ्या. अजून आपल्याला शिकायचं पर्सन एन्व्हायरमेंट. That person environment fit in social work. एक सगळे मुद्दे आधी लिहा. टॉपिक झालं. बघा, पर्सन इन एन्व्हायरमेंट फिट ते 4 टाइप. पहिला व्यक्ती आणि व्यक्ती, दुसरा व्यक्ती आणि व्यक्तीचा ऑर्गनायझेशन, तिसरा व्यक्ती आणि व्यक्तीचा जॉब आणि चौथा व्यक्ती आणि व्यक्तीचा गट. हे झाले
आपल्याला शिकायचं आहे कॉग्निटिव्ह पर्स्पेक्टिव्ह ऑन पर्सन एन्व्हायरमेंट फिल्ड. दुसरं आहे हा एक चांगला सोशल ग्रोथच्या संदर्भात त्यानंतर आपण सोशल केस वर्क. आता पण इन एन्व्हायरमेंट फिल्ड. फिट म्हणजे काय? मॅचिंग, फिट बसणं किंवा ऍडजस्ट होणं त्या सगळ्या सिच्युएशन वर. अजून काय ऍडजस्टमेंट असू शकतं की आता माझ्या आवडीची फील्ड खूप चांगल्या पद्धतीनं काम करणार, त्या लोकांना घेणार, ऑर्गनायझेशन आपल्याला बरोबर सगळं म्हणजे काय कसं होतं तर पर्सन एक डिग्री आहे फिट होणे मॅच बिटवीन होम तर ते होतं त्यामध्ये आता जी आहे फिटच्या मागे तर ती प्रत्येक प्रत्येक एक जे खूप जास्त व्हॅल्युएबल आहे. ठीक आहे. आता पर्सन इन्व्हायरमेंट तर तर KURT हे the design PE म्हणजे पर्सन इन्व्हायरमेंट तर जे तर जे ते फंक्शन व्यक्तीचं आणि एन्व्हायरमेंटचं असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण जी आहे त्या सायन्सची इक्वेशन कळले ते पूर्वीच्या लेक्चर मध्ये आपण आहे. ठीक आहे. आता कर्ड प्लेट हे काय म्हणतात बिहेवियर फंक्शन आहे. कुणाचं फंक्शन आहे ते कोण करतं दोन्ही गोष्टी काय आता काय जे आहे त्या साईड मिशनचं ते ह्याच्या पुढे आहे इंटरेस्ट प्रेफरन्स आणि हे म्हणून घ्या हे सगळं जाईल कॅरेक्टर on the person side character on the person side of the interest I comma preference CRT comma KS KS capital K for knowledge S skill and A for ability. दिलं त्याच्यानंतर ब्रॅकेट कॉमा पुढे पर्सन कॉमा values and goals.
personal values and goals. ना आता हा सांगते वर्ड लेवलचे पूर्ण कंप्लीट सेंटेन्स सांगते ते पण लिहून की हा the design of PE the design of PE is rooted in the Kurt Lewin magazine. Kurt Lewin magazine बोर्डवर लिहिलेलं आहे वरती ते the design of PE is rooted in the Kurt Lewin magazine that the behavior that the behavior is a function is a function of person and environment. Person and environment. तर झालं. अजून पण झालं. पुढे काय environment जे आहे न्यूड असू शकतात टाईप्समधले ओकेशनल असू शकतात डिमांड असू शकते जॉबची वैशिष्ट्य असू शकतं ऑर्गनायझेशनल कल्चर आणि त्या सगळ्या जे ऑर्गनायझेशनच्या बरोबर आपण स्वतःला फिट करण्याचा प्रयत्न करतो आता बेसिक काय एन्व्हायरमेंटमध्ये हे खूप सिम्पल आहे जर व्यक्ती हे ऑप्टिमली कंपॅटेबल असेल एन्व्हायरमेंटला धरून तर सगळे सॉर्ट ऑफ गुड्स थिंग्स फॉर एक्झाम्पल त्याचे सुधारणा होत असेल ते सुधारणा परफॉर्मन्स चांगला असू शकतो आणि कमी ताण जर त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःला फिट केलं हे झालं ते नाव मॉडेल्स पर्सन एन्व्हायरमेंट फिट आता पर्सन एन्व्हायरमेंट फिटचे जे रिसर्च आहे चार केल्या व्यक्ती आणि व्यक्तीच्या एन्व्हायरमेंटला फिट करण्याच्या ज्या ऑलरेडी मी बोर्डवर लिहिलेल्या आहेत ठीक आहे पहिलं पर्सन फिट हे कंपनी कोणामध्ये आहे इंडिव्हिज्युअलच्या प्रेफरन्सेस जे इतरांचे हे करत करतात पर्सन फिट आपण म्हणतो ना तिचा स्वभाव माझा स्वभाव मॅच होतो तिच्या आवडी माझ्या आवडी मॅच होतात तर हे एक चांगले आहे सिमिलॅरिटी एकमेकांकडे तुम्हाला सिमिलॅरिटी अट्रॅक्शन आहे त्याला म्हणजे काय म्हणतात लोक जे आहेत बरोबर ते कशाचे दिसून येतात डिफरंट टाइप्स ऑफ व्हॅल्यूज डिफरंट टाइप्स ऑफ ऍटिट्यूड्स आणि डिफरंट टाइप्स ऑफ ओपिनियन हे जर दोन पर्सन टू पर्सन आपण त्या व्यक्ती बरोबर आपलं समजून घेतो आपलं ठीक आहे दुसरा आहे पर्सन ऑर्गनायझेशन फिट केलं पर्सन व्यक्ती आणि आता व्यक्ती तो ऑर्गनायझेशन द्या क्रिस्टोफ
Christopher हे नाव फील्डमध्ये. आता क्रिस्टो ह्यांच्या मते किंवा ह्यांच्यानुसार पर्सनल ऑर्गनायझेशन फील्ड कसं तर कंपनी आता ही कंपनी कोणामध्ये आहे तर लोक आणि लोक बरोबर फाईट करतात इतर ते सिमिलर शेअर करतात किंवा दोन्ही आता पुढे मोठ्या प्रमाणाच्या व्हॅल्यू कोवर्कर कशासाठी तर मध्ये सेल्स म्हणजे पर्सनल ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन मध्ये काम करतो त्याचे असं कल्चर काय मोठं फॅसेट असतं पर्सनल ऑर्गनायझेशन शेअर कम्युनिटी दॅट सो ह्याच्यामध्ये मी क्रिस्टोफचं नाव घेतलं. झालं ओके नेक्स्ट पर्सन टू जॉब फील्ड पण आता तर व्यक्तीचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आता ते include selection that they match employee केलं आणि quality म्हणजे पाहिजे त्याचा आपल्याला किती आहे की आपण त्या ठिकाणी जॉबसाठी तो इंटरव्ह्यू क्रायटेरिया दिलेला आहे म्हणजे एलिजिबिलिटी दिली आहे त्या एलिजिबिलिटीनुसार आपला प्रोफाईल भेटेल राईट आणि जॉब आपली क्वालिटीज त्यामध्ये आहेत आपण करू शकतो हे असं आता ट्रेडिशनल सिलेक्शन they emphasize की एम्प्लॉई केस मॅच होतंय की नाही त्या जॉब प्रोफाईल आणि नंतर क्वालिटीज ज्या आहेत जॉब डिमांड त्या त्या म्हणजे आहे की नाही ह्याच्या बेसिसवर व्यक्तीचं सिलेक्शन होत असतं त्याला म्हणतात जॉब फील्ड लास्ट पर्सन ग्रुप फील्ड चौथं मॉडेल आहे पर्सन ग्रुप फील्ड या आता फील्ड त्याचे name and third row. BWLE Pune and Herto.
HARTOG पुणे ॲट फिट. जसं आपण पर्सन टू पर्सन फिट शिकलो, पर्सन टू जॉब शिकलो आणि आता काय झालं पर्सन टू ग्रुप फिट. आता पर्सन फिट मॉडेल हे कशा डेमॉन्स्ट्रेशन की कशा जी आहे कोवर्करच्या इंडिव्हिज्युअल आणि ग्रुप सिच्युएशन. आता जो त्यांनी काय म्हटलं आहे तर पर्सन फिट खूपच स्ट्रॉंगली ग्रुप ओरिएंटेड गटाचे आउटकम्स आहेत त्याच्याशी फार स्ट्रॉंगली संबंधित आहे लाईक वर्कर सॅटिस्फॅक्शन आणि फिलिंग्स ऑफ कोहेजन. ते सांगा कोवर्करचा संबंध विषय सोबत डिमांड किंवा महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. तो हे 4 की मॉडेल्स आपले इथे कंप्लीट झालेले आहेत. डन cognitive perspective on person and face. फार महत्वाचे आणि लिहून ठेवा. नवीन पाठ सुरू करूया. कॉग्निटिव्ह पर्स्पेक्टिव्ह एन्व्हायरमेंट फिट. कॉग्निटिव्ह म्हणजे काय तुमच्यापैकी कोणी सांगा. खूपदा आपण हा शब्द वापरतो. सांगा कॉग्निटिव्ह म्हणजे काय. तज्ञान किंवा बौद्धिक पातळीचं असं आपण म्हणतो त्याला आकलनाविषयी किंवा ज्ञाना तज्ञान म्हणजे कॉग्निटिव्ह दृष्टिकोन. कशावर फिट. आता कॉग्निटिव्ह थेअरी बेस्ड जे ह्युमन बिहेवियर एक प्रॉडक्ट आहे रेसिप्रोकल इंटरॅक्शन. आता हे रेसिप्रोकल इंटरॅक्शन कोणामध्ये आहे तर फर्स्ट एन्व्हायरमेंटल रियालिटी नंतर जे सगळे एक विचार आता इंटरॅक्शन त्याचा आपण वापर करू शकतो सगळ्यात ऑल थ्रू व्हॉट द मीनिंग. प्रत्येक इंडिव्हिज्युअल त्याचे इव्हेंट त्याचे आणि त्याचे बिहेवियर पण हे करण्याचे कॉम्प्रोमाइज आउटर वर्ल्ड. ठीक आहे. आता हे प्रोसेस जी आहे काय करतात जी बघितली जाते की फ्रॉम अ कॉग्निटिव्ह पर्स्पेक्टिव्ह व्यक्ती आणि प्रत्येक इव्हेंटला जे कंप्राइज आउटर आता तुम्ही मेंटली आणि पर्सनल मिनिंग जी आहे इन्फॉर्मेशन तर हे इन्व्हायरमेंट ईच आणि हे रियालिटी प्रोटेक्ट केली जाते आणि जज कशाच्या द्वारे तर जे तर म्हणजे त्यातले माहिती आहे त्याच्याद्वारे ह्याच्यामध्ये डिप्लिकेट मोशन ॲबिलिटी वगैरे कशा
आता नेहमीच God and examples use of the आता इन्व्हॉल्वमेंट खूप मोठं सनसेटच्या वेळेस काय करायचं आहे सनसेटच्या वेळेस करू शकतो किंवा आपण म्हणतो लाईफ इंडस्ट्री there are individual family or the development पॉसिबिलिटीज सुद्धा आहे आता लाईफ तर आपल्याला समजून घ्यायचे काय बदला सोशल वर्क काय करतो त्याच्या मला पर्सन इन्व्हायरमेंट इंटरॅक्शन आणि मॉडेल त्याच्यामध्ये बघतात अजून अनेक गोष्टी आणि फंक्शन इंटरव्ह्यूच्या टाईप सो कॉग्निटिव्ह आणि सोशल वर्क प्रॅक्टिस मध्ये इन्व्हायरमेंट फिट त्या सगळ्या संकल्पना इथे कम्प्लीट झालेल्या थोडस थेरॉटिकल आहे थोडस एक्झाम्पल देऊन इथे अभ्यास करायला तर इथे तुम्हाला वारंवार वाचन करायला लागणार आहे तर इथे आता सोशल महत्वाच्या त्या संकल्पना आपल्या 7-8 संकल्पना त्या आपल्या परत एकदा म्हणजे आपण काय काय बोलूया सोशल रोल्स होते सोशल फंक्शनिंग नीड असेसमेंट सोशल अडॅप्टेशन सोशल इन्व्हायरमेंट आणि पर्सन इन इन्व्हायरमेंट त्याच्यामध्ये जर कुणाला काही अडचण असेल तर विचारा Hello? New principal states principles of social scale. Principles of social social case गोष्टी तत्वे आपल्याला शिकायची आहेत. Principles of
acceptance. Second, principle meaningful relationship. तीसरा, principle knowledge. Principle of knowledge. Principle of expression of feeling. Expression feeling. Principle of controlled emotional involvement. Control emotional involvement. Principle of non-judgment. Of non-judgment attitude. Control principle self-awareness. Self-awareness. Okay. Principle of client self-determination. Client self-determination. Noble principle. Principle of social functioning. And principle of unique behavior. Principle of next power. Principle of social learning. Next
प्रिन्सिपल ऑफ सोशल पर्यंत झालं. नंतर आहे प्रिन्सिपल ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी 12वीला. कुठे लिहायचं इकडे इथे लिहून घेऊया. सेल्फ अवेअरनेस. पटापट नोट डाउन करा. नोट डाउन केला मी. आता प्रिन्सिपल म्हणजे काय? पर्टिक्युलर प्रमाणात काही assumptions आहेत किंवा पण सपोज जे आपल्या प्रोफेशनल आहे. तर सोशल केस ची जी प्रॅक्टिस त्याच्यामध्ये हे सगळे प्रिन्सिपल्स आपल्याला करायचे. सुरुवात करून पहिल्या प्रिन्सिपल म्हणजे स्वीकार एक्सेप्टन्स. एक क्लायंट पण आहे तत्व आणि वर्कर्ससाठी पण आहे. दोघंही जोपर्यंत दोघांनाही एक्सेप्ट करतात तुम्ही तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह काम इफेक्टिव्हली करू शकणार नाही. आता काय irrespective of its negative quality. ठीक आहे. आता किंवा आवश्यक नसणारं त्याचं बिहेवियर असेल तरी सुद्धा आपल्याला त्याला एक्सप्रेस करावं लागतं. आता हे एक्सप्रेशन आता गुडविलचं एक्सप्रेशन हे कशाच्या प्रती आहे तर क्लायंटच्या प्रती वर्करच्या वर. आता ते डीप कन्सर्न कन्वे करत असतो आणि अंडरस्टँडिंग पण आपल्याला क्लायंटची देखील लाईक केल्या जाते. प्रॉब्लेम बिहेवियर त्या हे रिक्वेस्ट करण्याचे किंवा पनिश करते सोसायटी म्हणजे असं बिहेवियर झाला की ज्या सोसायटीने त्याचा द्वेष केला असेल तरी वर्करनी त्याला एक्सेप्ट करायला आवडेल. कुठलंही इफेक्टिव्ह रिलेशनशिप हे नसतं म्हणजे आता कुठलाही असं इफेक्टिव्ह रिलेशनशिप हे शक्य नाही. जोपर्यंत तुम्ही क्लायंटला त्या परिस्थिती किंवा आहे त्या पद्धतीने नाही तोपर्यंत तुमचं कुठलंही काम शक्य होणार नाही. खरं एक्सेप्ट क्लायंटला who cannot work out his problem. तोपर्यंत सिच्युएशनमध्ये एक्सेप्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही ज्या त्याला बाहेर काढायचं त्या समस्येतून तुम्ही त्याला बाहेर काढू शकता नाही. न आवडण्याच्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर बिहेव करू शकतो की फ्रॉम आज त्याला आपल्यापासून करायला कुठलंही पॉझिटिव्ह रिलेशनशिप नो पॉझिटिव्ह रिलेशन विल बी पॉसिबल. तर आपण म्हटलं की आपण त्याला आपल्यापासून जर त्याच्या नावाच्या गोष्टीपासून त्याला नाव ठेवलं तर असं हे पॉसिबल नाही आहे पॉझिटिव्ह वेनी हँडल करण्यासाठी. एक्सेप्टन्स मध्ये इन्व्हॉल्व असणं ते बघा इथे रिस्पेक्ट आहे त्याच्या आणि त्याला ट्रीट पण करायचं इक्वल टू सेल्फ. आज जसं आपण तसंच त्याला त्याच्या फॉर एक्झाम्पल लिव्हिंग चेअर moving forward to receive or see him off expecting appointment. आपल्याला आता सोसायटी ऑलरेडी त्याच्यामध्ये नव्हती तो आपल्याकडे
मी म्हणणार आहे की सुद्धा आपल्याला accept करण्याचाही आपल्याला prejudice बाळगणं तर त्याला की आपल्याला करायचं त्याच्या आयुष्यात आणि त्याला फील करायचं त्याचं आपण केलं. आता जर तो आला तर आपल्याकडे फोन करणं, त्याला विश करणं, त्याला कुठे जाणं किंवा त्याला बाहेर जाणं, त्याच्या अपॉइंटमेंट करायची काही अपॉइंटमेंट त्याला आपण दिली आहे जर त्यांची घेतली त्या त्याची तारीख करणे. हे काय ते त्यांचे इंडिकेटर आहे. ओके सो प्रिन्सिपल ऑफ एक्सेप्टन्स जोपर्यंत तुम्ही क्लास करणार नाही तो तुम्हाला एक्सेप्ट करणार नाही आणि तुम्ही कुठलीही गोष्ट तुमच्याशी शेअर करू शकणार नाही. सेकंड प्रिन्सिपल आहे मीनिंगफुल रिलेशनशिप. तर मीनिंगफुल रिलेशनशिप काय होणार नाही सोशल स्वतः समजून घेतलं तर आपल्याला ते अमंग पीपल आणि आधी समजलं आता सोशल लोकांमध्ये एंगेज पार्टनर हेल्पिंग प्रोसेस सोशल वर्कर काय करतो तर ते स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न करतो जे काही नातेसंबंध आहे लोकांमध्ये त्याला पर्पजफुल मध्ये जो प्रमोट करतो रिस्टोर करतो मेंटेन हा स्वतः करता हेल्पिंग ऑफ इंडिव्हिज्युअल्सला फॅमिलीला सोशल ग्रुप्सला ऑर्गनायझेशन आहे म्हणजे बघा प्रयत्न करतो नातेसंबंधाला लोकांमध्ये तर एक प्रयत्न हा पर्पज प्रयत्न कशासाठी करतो प्रमोट करण्यासाठी पुढे जाण्यासाठी साठवून घेण्यासाठी व्यवस्थापन ग्रोथ करणे पण हे सगळं कुणाचं तर कुणाचं ह्युमन बिंगचं फॅमिलीचं असतं सोशल ग्रुपचं असतं ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा ते आपण अप्लाय करू तर बेनिफिट नाते महत्वाचा भाग नेक्स्ट ऑफ नॉलेज प्रिन्सिपल ऑफ नॉलेज म्हणजे काय सांगू शकाल का कोणी ज्ञानाचं तत्व बरोबर आहे पण त्याच्यामध्ये काय आहे सोशल सेव्ह करतो कशासाठी त्यांचा प्रोफेशनल स्किल त्या वाढाव्या आणि त्या योग्य काय सोशल वर्कच्या प्रॅक्टिस आता सोशल वर्क हा अस्पायर करायचंच आहे काय कशासाठी तर नॉलेजला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हणजे बेस्ट आहे आपल्या प्रोफेशन मध्ये काम करत असताना असं कोणी जाऊन डायरेक्ट काम करू शकत नाही त्याला ती बेस्ट असतो नॉलेज तर जे काय केलं ते आपल्याला आपल्या प्रॅक्टिस फील्ड मध्ये प्रोफेशनली कॉन्ट्रीब्यूट करायचं ठीक आहे त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ नॉलेज नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ एक्सप्रेशन ऑफ फीलिंग चौथं प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ एक्सप्रेशन ऑफ फीलिंग ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर क्लायंटची जी गरज आहे त्या गरजेला त्याला एक अपॉर्च्युनिटी दिली जाते प्रेस करा तुमच्या भावना प्रेरित तुला सोशल वर्क कारण सोशल वर्क त्यांनी एकदम खुले त्याच्या मनात भावना त्यांनी शेअर केल्या पाहिजे आता सोशल वर्कर्स मी काय must go beyond just the facts on cover the underline म्हणजे काय सोशल वर्कर must go beyond आपण तिथे बियॉन्ड गेलो कशासाठी द फॅक्ट साठी जो कव्हर फॅक्ट आहे अंडरलाईन म्हणून दिसला त्याच्या ते वातावरण आपल्याला आपल्या क्लायंटला करायचं सगळ्यात ओपनली नाव एज्युकेशन कुठली ते शेअर केलं ठीक आहे त्याला नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल इमोशनल इन्व्हॉल्वमेंट महत्वाचा आहे दोन तीन जे प्रिन्सिपल आहे त्यांच्याशी आता नियंत्रण करायचं आम्ही जी इन्व्हॉल्वमेंट नियंत्रण करायचं
त्याच्यामध्ये 3 कंपोनंट आहेत इमोशनल रिस्पॉन्स कंट्रोल करण्याचे क्लायंट सिच्युएशन काय आहे sensitivity to express or unexpressed feelings and understanding the base of human behavior आणि रिस्पॉन्सला तो गाईड फॉरवर्डच्या द्वारे आता सोशल रिस्पॉन्स असं करायचं coldness or lack of interest while interacting with their client म्हणजे कंट्रोल इमोशनल इन्व्हायरमेंट कंट्रोल करत असताना आपल्याला असंही जाणवत नाहीये लाईक आपल्या क्लायंटला किंवा त्या क्लायंटवर इंटरॅक्ट करण्यामध्ये फारसा मला इंटरेस्ट नाही हे शो होता ग्रामरची क्लायंट पण एखादी सेन्सिटिव्ह तर आपल्या हा जो वर्कर्स आहे केस आहे क्लायंटची जी काही सिच्युएशन इमोशनल आहे त्याच्यामध्ये आपण बघत जायचं नाही जर क्लायंट काही सांगायला करतोय तर आपल्याही पाणी आलं तर आपण प्रोफेशनली इमोशनली आपण राहतात पण त्यामुळे आपण स्वतःला त्यावरती सिच्युएशन कंट्रोल केली नेक्स्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ नॉन जजमेंट ॲटिट्यूड म्हणजे कुठल्याही जजमेंट आपल्या आपण घ्यायचं ही स्थिती जो आपल्याला सांगतोय ते आपण कन्सिडर करायचे त्याच्याविषयी कुठलंही जजमेंटल नसावं आता कम्युनिकेट नॉन जजमेंटल हे इसेन्शियल आहे एखादं रिलेशनशिप आणि चांगलं नातं आपल्या क्लायंटबरोबर डेव्हलप करणे नॉन जजमेंटल अतिशय आवश्यक घटक डिसिजन घेऊ शकत नॉन ब्लेमिंग ॲटिट्यूड ठीक आहे सोशल जज कोण चांगला व्हायचं आपण ठरवत नाही किंवा असं शिकता आपण मागत नाही त्याला म्हणतात नॉन जजमेंट ॲटिट्यूड ठीक आहे नंतर प्रिन्सिपल ऑफ सेल्फ अवेअरनेस प्रिन्सिपल ऑफ सेल्फ अवेअरनेस 7व्या नंबरचं प्रिन्सिपल बघा वरती प्रिन्सिपल ऑफ सेल्फ अवेअरनेस आता प्रिन्सिपल जो आहे त्याला पूर्ण नॉलेज असायला पाहिजे की वर्तन त्याविषयी अवेअरनेस आपल्या केस वर्कमध्ये असायला जर तो फेल क्लायंटला तर केस आपल्याकडे आलेली आहे पुढे न्यू अशा वेळी तुम्हाला इतर तो तुम्ही सेल्फ अवेअर असलं पाहिजे की ठीक आहे माझ्याकडे टेबल करण्यासाठी ही जागी तुमच्यामध्ये यायला नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ क्लायंट सेल्फ डिटर्मिनेशन प्रिन्सिपल ऑफ client self determination आता हे जे प्रिन्सिपल आहे सेल्फ डिटर्मिनेशन हे बेस्ड आहे हे रेकग्निशन आहे आपल्या गरजांचं आपल्या म्हणजे तर क्लायंटची गरज क्लायंटचे अधिकार आहे जे आहे त्याच्यावर बेस्ड असणारं हे प्रिन्सिपल आहे त्याचं नाव आहे सेल्फ डिटर्मिनेशन ठीक आहे आता नीड क्लायंटचे अधिकार फ्रीडम ओन चॉईस करण्याचे डिसिजन त्यांचे देखील शकतात सोशल कडे कशाची तर ते वर्किंग रिलेशनशिप क्रिएट करण्यासाठी ज्याच्यामध्ये चॉईस फॅमिली एक्झर्ट म्हणजे इथे
आपल्या क्लायंटचे अधिकारांची जाणीव असणं पाहिजे, त्याची गरज काय आपल्याला माहिती पाहिजे, त्याला क्लायंट दिलं आपण आपल्या क्लायंटला केलं नाही. ठीक आहे, डिसिजन त्याबद्दल एक सक्षम अशा प्रकारची समस्या जर भविष्यामध्ये जाणवल्या व आल्या त्याच्या आयुष्यात, तो स्वतः या समस्येबरोबर डील करू शकेल इतकं सक्षम आपल्या क्लायंटला आपल्याला करायचं. ठीक आहे, आणि सोशल एक आणि वर्किंग रिलेशनशिप सुद्धा क्रिएट केली पाहिजे, ज्याच्यामध्ये चॉईस होती एक्सरसाइज केल्या जाऊ शकते. ठीक आहे, next is to resources. Social workers are involved to assure that everyone has the necessary resources. आता शिक्षणामध्ये आपल्याला सगळे रिसोर्सेस जे आहेत ते त्याचा हवा सोशल वर्करला प्रोव्हाइड करावे, जेणेकरून ते अश्योर प्रत्येक नेसेसरी रिसोर्सेसला सर्व्हिस ऑपॉर्च्युनिटीचा तो अटेंड एक्सपांड करण्यासाठी त्याचे डिफरंट टाइप ऑफ चॉईस आणि अपॉर्च्युनिटी. पण हे आपण पॉलिसी ॲडव्होकेट करू शकतो पाहिजे क्लायंट होईल आणि सुद्धा त्याला प्रमोट करता. सेल्फ डिटर्मिनेशन क्लायंटचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सोशल फंक्शनिंग. ते बघा 9 नंबरचं आहे प्रिन्सिपल ऑफ सोशल फंक्शनिंग. आता इंडिव्हिज्युअल जो आहे त्याला माहित असलंच पाहिजे त्याचा रोल काय आहे, त्या जबाबदार आहे इन्व्हायरमेंट. जसं जसं सोशल फंक्शनिंग आणि सोशल इन्व्हायरमेंटच्या संकल्पना समजत त्याचा इथे होऊ शकतो की प्रिन्सिपल ऑफ सोशल फंक्शनिंग म्हणजे काय, तर जो इंडिव्हिज्युअल जो त्याच्या समाजाला काय आहे, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे फॉर द इन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये तो नंतर ट्युनिंग बिहेवियर 10व्या नंबरचं. ह्याच्यामध्ये काय म्हणतात, माइंड, बॉडी आणि सोल. आपलं माइंड, मन, शरीर आणि हे खूप जास्त इन्स्ट्रुमेंटल एक्सपेरिमेंटेस त्याच्यामध्ये त्याची कॉन्स्टंट पल्सेट प्रत्येक पर्सनच्या वैशिष्ट्याला पल्सेट करतात कॉन्स्टंटली सातत्याने. आता कशात आवश्यक झालेला आहे ट्युनिंग करणे, जुळवून घेणे. ट्युनिंग म्हणजे काय, तर जुळवून घेणे. प्रिन्सिपल ऑफ ट्युनिंग म्हणजे माइंड, बॉडी आणि सोल ह्याच्यामध्ये सगळं तिन्ही फॅक्ट जुळवून घेण्याचे आहे. फुल इन्स्ट्रुमेंट त्याचे सातत्य सेट करतात माणसाच्या प्रत्येक माणसाच्या वैशिष्ट्या. आता बघा की कशाची तर ट्युनिंग करणे. ट्युनिंग कशा बरोबर करायची आहे, तर नेसेसरी आवश्यक असणारे गोष्टींना असू शकतं, एक्झिबिशन साठी पण असू शकतं आणि थिंकिंग साठी सुद्धा असू शकतं. ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रिन्सिपल ऑफ सोशल लर्निंग. प्रिन्सिपल ऑफ सोशल लर्निंग. प्रिन्सिपल ऑफ सोशल लर्निंग तर एक बेसिक आहे ज्या समस्या उद्भवल्या आहे सोसायटी करण्यासाठी त्याच्यामध्ये अटेन्शनवर फोकस करायचं किंवा कन्सर्न जो आहे त्याच्यावर फोकस करायचे, ऑर्गनाइज करायच्या समस्या सोबतच सर्चिंग करतो आणि नवीन प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला मिळतात. सोशल लर्निंगच्या माध्यमातून काय काय होतं तर समस्या सोसायटीच्या त्याच्यामध्ये समावेश अटेन्शन किंवा कन्सर्नवर फोकस करायचा,
राहिले आहे त्याचा अतिशय महत्वाचा म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी, गोपनीयतेचं तत्व. गोपनीय तत्व. आता हे जे गोपनीयतेचं तत्व आहे कॉन्फिडेन्शियलिटी किंवा राईट, हे ब्लाइंड जे काही बरोबर शेअर केलं आहे तर त्याच्या शिवाय कुठेही दुसरीकडे शेअर करता कामा नये. म्हणजे त्याची आयडेंटिटी असू दे किंवा डिस्कशनचा कंटेंट असू दे, त्याचा एखाद्याचा प्रोफेशनल ओपिनियन असू दे त्याच्याविषयी, तर त्याचा रेकॉर्ड हा अजिबात पोस्ट करायचा नाही. म्हणजे एवढा विश्वास तुम्ही शेअर करता त्याच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाचा भाग जर त्यांनी शेअर केला असेल तर ते गोपनीय आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आपण असं नाही की बसतोय आणि जेवताना आपण शेअर करतोय किंवा समोरचा हे प्रोफेशनल इथिक्स मध्ये होतं. ठीक आहे, प्रोफेशनल क्लायंट आणि कस्टमर मध्ये जे कम्युनिकेशन झालंय ते दोघांमध्ये असलं पाहिजे, ते तिसऱ्यापर्यंत पोहोचता कामा नये. पण हा हे कधी तुम्ही देऊ शकता दुसरीकडे, तर तुमच्या क्लायंटची तुम्ही कंटेंट घेतली असेल, तुम्ही जी काही माहिती दिली आणि मला ही दुसरीकडे वापरायची तर मी ती वापरू शकते का नेट करायला किंवा दुसऱ्या एजन्सीकडे केस करायची आहे तर त्यावेळी मला त्याची पुन्हा फाईल पुन्हा माहिती द्यावी लागेल. अशा केसेस आपण त्याची जी माहिती डिस्क्लोज करू शकतो. त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी. लास्ट प्रिन्सिपल आहे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस हे जे तत्व आहे ते कुठून उदयास आलं आहे तर डिफरंट टाइप्स ऑफ प्रॅक्टिशनर्सनी जो काही काम केले फील्डमध्ये त्यातनं जो आलेला अनुभव आहे त्यातनं ऑफ सेल्फ अवेअरनेस इमर्स झाला आहे. जे ऑब्झर्व करतात, एक्सपिरियन्स करतात सोशल वर्क प्रॅक्टिशनर्स सबस्टिट्यूट करतात त्यांच्या वैयक्तिक नॉर्म्सला. आता प्रोफेशनल व्हॅल्यूज आणि नॉर्म्स जे आहेत जेव्हा आपण असिस्ट करतो त्यांच्या क्लायंटला तेव्हा ते होतं हे ऑब्झर्व केल्या गेलं आहे ऍज अ प्रोटेक्ट म्हणजे स्वतःच्या फिलिंग जे इम्पोज करतात त्यांच्या व्हॅल्यूज नॉर्म्सला एवढं प्रिन्सिपल ऑफ सेल्फ अवेअरनेस. सो टोटल आपण अभ्यास केला 1 ते 13 प्रिन्सिपलचा अभ्यास आपण सोशल केस वर्कच्या केलेला आहे. म्हणजे सोशल केस वर्क मध्ये एकूण किती प्रिन्सिपल आपल्या सिलेबस मध्ये आहे 13. प्रत्येक प्रिन्सिपल मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलं की आपण कशा प्रकारे हे प्रिन्सिपल फॉलो करायचे आपल्या प्रॅक्टिस तर सगळं समजलंय क्लिअर. एनी डाउट वाचन करायचं तुम्ही सातत्याने तर तुम्हाला इझिली या गोष्टी समजून घेईल. हे सगळं लिहून झालंय का? गुड. नेक्स्ट कंपोनंट ऑफ केस वर्क. Component of social case. There are components that are 4P सुद्धा म्हणतात. त्याला 4Ps components किंवा 4Ps पण म्हणतात. 4Ps का म्हणतात तर सगळ्यात आधी येतो प्रॉब्लेम. आहे प्रॉब्लेम. सेकंड आहे प्लेस. सेकंड आहे प्लेस. पहिला आहे पर्सन.
दुसरा आहे प्रॉब्लेम, तिसरा आहे प्लेस आणि प्रोसेस. फर्स्ट लिहा पर्सन, दुसरं प्रॉब्लेम, तिसरं प्लेस आणि चौथं प्रोसेस. सगळ्या याच्यात पी 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 आहे म्हणून याला 4 P's असं म्हणतात. ह्यालाच कंपोनंट्स ऑफ सोशल केस वर्क सुद्धा म्हणतात. लिहून घ्या. Components of social casework: first, person; second, problem; third, place; and fourth, process. Components of social casework. ह्याच्यावर प्रश्न घे. आता जी प्रोसेस आहे ती त्याच्यामध्ये पण हे सगळे नेक्स्ट लेक्चरच्या नेक्स्ट लेक्चर जेव्हा असेल आपलं तेव्हा हा पार्ट आपण कंप्लीट करू. इथे कन्सेप्ट जे आहे सोशल केस वगैरे इथे कंप्लीट. त्यानंतर सोशल केस मध्ये अप्रोचेस जे आहेत त्याचा आपण अभ्यास लेक्चर एवढं सांगितलं. सगळ्या टेक्निकल भाग आहे आपल्याला वारंवार नाही समजलं तर मी मला परत विचारून सांग. पण अभ्यासाला मात्र सुरुवात करा. कदाचित या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात सेट एक्झामची देखील नोटिफिकेशन. तो या एका तासामध्ये दोन्ही एक्झाम क्रॅक ते मी सांगते की लेक्चर ऐका, लेक्चरमधला शॉर्ट नोट्स करा, तुमचे त्याच्यात एक्झिक्यूट वॉच करा, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाठ करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढा, ते करा. शेड्यूल ठरवा, पेपर कोणता राहिला, पेपर कोणता, पेपर मध्ये डेटा प्रॅक्टिस करा. आणि पॅसेजेस जे रेडी कॉम्पिटिशन त्याच्यावर तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. थँक्यू.